प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, गेल्या 35 वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये, जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या, शेकड्यानं सभा माझ्या झाल्या. पण आज पहिली सभा पाहतो, एवढी सभा 35 वर्षात कधीही मोठी झाली नाही. मी आपल्याला धन्यवाद देतो की स्वयंस्फूर्तीने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. सर्वसाधारण जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवंय असं वारंवार सांगितलं गेलं आणि खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे. म्हणून या सभेला बोलायच्या आधी मी सतीश अण्णांची परवानगी घेतली. अण्णांना म्हटलं बा सभेला येऊ की नाही येऊ. नंतर व्यासपीठावर बसल्यावर त्यांना म्हटलं सभेला भाषण करू की नाही करू, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नौखा आहे. हे फार सिनियर लीडर्स आहे आणि आपल्या सिनियर लीडरच्या मान्यतेशिवाय या ठिकाणी बोलणं. माझ्याबरोबर श्रीराम पाटीलही आहे. सतीश अण्णा म्हणाले आधी नाथाभाऊंनी श्रीराम पाटलांची माफी मागितली पाहिजे तरच पार्टीमध्ये आलं पाहिजे. आता नाथाभाऊच आहे. नाही, श्रीराम पाटील तुम्ही नाही बोलले, सतीश अण्णा बोलले, म्हणून मी त्यांची परवानगी घेतली. आणि इथं यायच्या आधी जयंतराव पाटलांना चाळीसगावला विचारलं की जयंतराव मी नक्की येऊ की नाही येऊ, आणि त्यांचे साक्ष काढले की मी पार्टीत आहे की नाही. खरं म्हणजे सतीश अण्णांना किंवा तुम्हा साऱ्यांना काही गोष्टी माहितीच नाही ज्या मी तिथं सांगणार पण नाही. नाथाभाऊ काही कालखंडासाठी भाजपकडे का वळला, भाजपकडून का गेला नाही, परत राष्ट्रवादीकडे का आला. मी राष्ट्रवादी कधीही सोडलेली नव्हती. मी भाजपमध्ये मला प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. मला भाजपमध्ये या म्हणून आमंत्रण होते आणि ते कसे होते ते तुम्हाला माहिती नाही. माननीय शरद पवार साहेब आणि जयंतराव पाटील साहेब या दोघांनाच फक्त माहिती आहे. त्यामुळे ते फार खोलवर जात नाही. वेळ फार कमी आहे, 10 मिनिटं 5 मिनिटाची वेळ मला दिली आहे. पण आज आपण हे सारं पाहत असताना माझ्या असं लक्षात आलं की माणसं कोण आहेत. कोणी सुट्याबुटातले माणसं नाही आहे, कोटातले माणसं नाही आहे. सर्वसामान्य मतदार या ठिकाणी उत्साहानं आणि उत्स्फूर्तपणे उभा आहे. खोडपे सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे. 35 वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता. डॉक्टर मनोहर पाटील त्याचे उमेदवार होते, बरोबर आहे का. आज तुम्ही इकडे, मी इकडे. 35 वर्षापूर्वी मनोहर पाटील उमेदवार होते. त्यांच्या प्रचारासाठी 35 वर्षापूर्वी मी आलो होतो. आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक देश सरपंच होता, झाला होता. त्या कालखंडामध्ये हा मतदारसंघ बदलवलं. हा मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला. म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला. पण हे विसरल माझ्या पुण्यानं. आता असं वाटतं ज्या माणसाला मोठं करण्याचा प्रयत्न केला, मला त्या कालखंडात 35 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिकीट दिलं पार्टीने, प्रमोद महाजनांनी,
त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल, पण अलीकडचे वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार, काय चालणार, कुठे दूध येतो, कुठं कुठं दूध येत, याला दुधाशिवाय जमतच नाही. माहिती नाही किती ठिकाणी दूध काढलं यानं. काय काय बळबळ करतो, काय काय बोलतो. आता न बोललेलं बरं, त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही. पण मला सांगा, एक 35 वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला. या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो. त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती, टँकर लागलेले होते. आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं तर जयंतराव 16 MI टँक मी इथं बांधून पूर्ण केले. 16 गोधरी, देवळी, गोगडी नाला, देवळी नाला, वातने, या देवातून दाखवू का? जयंतराव कमानी तांडा कोणी बांधला? नाथाभाऊने. शेरी, लोंढरी, मोईगाव, सोनाळा, पिंपळगाव, गोलाई, हिजरा नाला, पाडदे, वा तुला आठवला पाडदे बरोबर, देवारी, शहापूर, वाकडी, देवळी नाला, गोगडी नाला, सोनसगाव, वाघोरचं टेंडर कोणी काढलं, भागपूरचं टेंडर कोणी काढलं. मग आज जे जामनेर तालुका सुजलाम सुफलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे? जर सरकार कुणाचं असतं त्याने नाथाभाऊचं. आणि 5 वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश. काय केलं? अरे मोईगाव धरण 2,64,00,000 जयंतराव. नाला खोलीकरण केलं. चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही. एक धरण 2,64,00,000 आणि त्याचा खर्च आला 46 कोटी. 46 कोटी का खर्च आला? कारण जमिनी घेतला यांनी, भूसंपादन केलं यांनी मंत्री झाल्यावर. आणि एकेका व्यक्तीने 15-15 कोटी रुपये या ठिकाणी घेतले. 15 कोटी. गिरीश भाऊ तुम्ही घेतले की मला सांगा. 10 कोटी 15 कमाई केली धरणांच्या याच्यावर. तुम्ही उजाड राहिला, पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं. मी केलं त्या कालखंडामध्ये. आणि आज अशी स्थिती आहे आपल्या जामनेर तालुक्याची. रस्ते पाहिले, रस्ते नाही. अरे साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बंद, कुलप तू लावलं का? कुलूप लावलं. ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या पंचायत समितीला लागलेला कुलूप. वा रे वा. ग्राम विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे? कुठे लक्ष? कुठे लक्ष आहे? हा जाऊ द्या, असे विषय नका काढवा. जुना झाला, पोरं मोठे झाले, नातू झाले, आता असे विषय काढू नका. पण एक सांगतो तुम्हाला, मला फार मी भाषणाला येणार आहे. मी चांगलाच आज जामनेर तालुक्यात परत येणार आहे. मला फक्त 5 मिनिटात बोलायचं म्हणून बोललो. मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला. वाक्याच्या विषयी मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर. की ही निवडणूक म्हणजे आर पारची निवडणूक आहे. तुम्हाला एक संधी आली आहे या ठिकाणी. जशी 95ला संधी होती. ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत. अरे एवढं मोठं केलं, इतकी मदत मी केली की तुम्हाला माहिती नाही. एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली. मला आठवतं जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली, अशी पतली झाली होती.
कसे झाले 2009 गिरीश भाऊ माझ्याकडे आले, भाऊ काही करायचं काय जनसमुदाय होता सोनेजनच्या सभेला, तर माझं काही खरं नाहीये, असं रडायचं असं पडायचं माझे पाय धरायचं कसंही करा. म्हटलं मी काय करू शकतो. बोधवडला शत्रुघ्न सिन्हांची सभा आहे, शत्रुघ्न सिन्हा तुमचे मित्र आहे, त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या, आम्ही मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की. आणि मग जामनेर बोधवडची सभा शत्रुघ्न सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास या जामनेरला सभा घेतली. वातावरण बदललं म्हणून 5,000 निवडून आले की नाही. आणि आता जानवे जे खोडपे सर ज्यांना ते म्हणताय की तुम्हाला काय दिलं नाही गिरीश भाऊंनी, तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष केला, आणखी काय करायला पाहिजे. हो, त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं, नाथाभाऊच्या सूचनेनं केलं होतं. त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं म्हणून काही फार मोठं काम केलं असं नाही. त्यांनी 35 वर्ष जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणलं, हे काही कमी नाही आहे. खोडपे सरांनी 35-30 वर्ष जीवाचं रान केलं. मला माहिती आहे की आम्ही सायकलीवर फिरायचो, मोटरसायकलवर फिरायचो, डबल सीट जायचो. आणि मी खोडपे सरांना म्हणजे पडला तर चालेल पण उभं राहा, निवडणुकीला उभं राहायला पाहिजे. आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज ते माझ्या डोक्यावर बसले. त्यामुळे आता तुम्हाला सांगतोय की या निवडणुकीमध्ये ही आरपारची निवडणूक आहे. अभी नाही तो बस इतकं लक्षात ठेवा. अभी नाही तो कभी नव्हे. ज्यांचा सत्तेचा ज्यांना माज आलेला आहे, जे मस्तीमध्ये आहे, जे गुरमीमध्ये आहे, समोरच्याला क्षुल्लक समजायला लागल्यात, कोण कुठे होतात कुठे झालात. एका पेन्शनर शिक्षकाचा मुलगा आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला हे तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहतात. आणि त्यामुळे शेवटची विनंती आहे, मी सभांना येणार आहे त्यावेळेस आपल्या सभा नेहमी सारख्या होतील. नेहमी सारख्या म्हणजे पूर्वी झाल्या होत्या तशा, पण एक एक मत महत्वाचं आहे. मला अपेक्षा आहे की पक्षाच्या माध्यमातून खोडपे सरांनाच तिकीट दिलं जाईल. त्यावेळेस खोडपे सरांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.